नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर गंगापूरचे पोलीस संचालक वेदांत दत्तात्रय कराळे. आपण आज वैजापूर तालुक्यातील नगीना पिंपळगाव या गावात आलेलो आहे. आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी गणेश काका मते हे आपल्यासोबत आहे. आपण काकांना सुरुवातीपासून म्हणजे आता मागल्या कांद्याला लाल कांद्याला आपण त्यांना औषध दिलेले होते, तर फुगवणीचे औषध दिले होते. त्यामध्ये मुख्यतः साईज मास्टर आपण ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी बघताय. साईज मास्टर मारल्यानंतर कांदा कशा प्रकारे फुगतोय, आज असाच अनुभव आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊ. त्यांना आपल्या नेमका औषधांचा बदल का झाला आणि आपल्या नव्या दुकानाचा रिझल्ट त्यांना कसा आलेला आहे. तर शेतकरी तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार काका. नमस्कार. तुमचा परिचय सांगा, मोबाईल नंबर सांगा आणि तुम्हाला आलेला बदल, या औषध मारल्यानंतर कोणता बदल झाला हा शेतकरी बांधवांना सांगा. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. जीवनदास अंबादास मते, माझं गाव नगीना पिंपळगाव. मोबाईल नंबर 9860 मला आमच्या मित्रांनी सांगितल्यानुसार मी शेतकरी सेवा कृषी जाऊन औषध आणले. त्याच्यानंतर मला असा रिझल्ट मिळाला की एकही नंबर हे असे कांदे झालेले. आपण आपल्या शेतातील लाल चंदन म्हणजे लाल चंदा आपण त्यांचा लाल कांदा आपण बघू शकता. एकदम जबरदस्त साईज झालेली. आणि तुम्ही बरेचसे शेतकरी बांधव असे बोलता की नाही का तुरळक प्लॉट आहे. तुम्हाला व्हिडिओ पण जोडतो सर, सगळं प्लॉट एक सारखा बनलेला आहे त्याचा. आणि शेजारचे पण लोक विचारतात नेमकं तुम्ही त्याला मारलेलं काय, तर त्यांची नवी लागवड 5-6 एकराची आता नवी लागवड केलेली, त्याचे पण औषध ते आपल्याकडनं घेणार आहे. आणि 100% आपल्या खत व्यवस्थापन किंवा औषधांचा जो आपला शेड्यूल आहे तो फॉलो करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपला स्टेज आता लास्ट स्टेजला असेल, कांदा म्हणावा असा फुगत नसेल, तर आपण एक वेळेस शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर गंगापूर चौफुली येथे येऊन साईज मास्टर या औषधाची खरेदी करावी आणि त्यासोबत योग्य ते बुरशीनाशक आणि योग्य ते कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन वापरावा. म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्या औषधाचा येईल. तर आपल्याला काही शंका असेल आमच्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा किंवा स्क्रीनला दिलेल्या नंबरला संपर्क साधा. आपल्या प्रत्येक शंकेचे समाधान करण्याची जबाबदारी आमची असेल. धन्यवाद.